आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। साखर सुतारवाडीच्या ग्रामस्थांनी रचली सरण, पुनर्वसन न झाल्याने स्वातंत्र्य दिनी आपत्तीग्रस्त करणार आत्मदहन। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील साखर सुतारवाडी ग्रामस्थांनी गावात सरण रचून शासनाला आत्मदहनाचा इशारा दिला आहे। उद्या स्वातंत्र्य दिनी साखर सुतारवाडीतील ही आपत्तीग्रस्त पुनर्वसनासाठी आत्मदहन करणार आहेत। 2021च्या दरड दुर्घटनेतील दरडग्रस्त साखर सुतारवाडी ग्रामस्थांचे पुनर्वसन झाले नसल्याने भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे। वाडीत पक्क घर आहे, पण शासनाने ते धोकादायक जाहीर केल्याने या घरात राहता येत नाही। पर्यायी साखर सुतारवाडीतील 44 कुटुंबांना गेली 4 वर्षे भाड्याने घर घेऊन राहण्याची वेळ आली आहे। शासन पुनर्वसन करीत नसल्याने पुनर्वसनाच्या ठिकाणी सरण रचून आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे। ज्या टायमाला दरड आली आमच्यावरती, त्यामध्ये माझ्या 2 मुली त्याच्यामध्ये दफन झाल्या आणि त्यातनं कुठं जगायचा प्रयत्न आम्ही करतोय। शासनाने आम्हाला त्या टायमाला आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही पुनर्वसन करून देऊ, घरं बांधून देऊ। अजूनपर्यंत 4 वर्ष उलटून गेली तरी घरांचा अजून पत्ताच नाही आणि शासनाने आमच्यावरती ही वेळ आणून दिली की आम्ही स्वतः आमची चिता रचतोय आणि आम्ही स्वतः आम्हाला पेटून घेतोय। हे शासनाला आम्ही येत्या 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही दाखवून देणार आहोत। प्रतीक्षेत असणारे ग्रामस्थ शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा करून सुद्धा त्यांचं जे घरांचं स्वप्न आहे ते या ठिकाणी कुठेही पूर्ण होताना दिसत नाही। आम्ही सुद्धा प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला, त्यामुळे आता ग्रामस्थांनी आत्मदहनाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे आणि आम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये उद्या या ठिकाणी सहभागी होतोय। आम्ही प्रशासनात जरी प्रत्यक्ष काम करत असलो तरी आता आमच्याकडे सुद्धा पर्याय राहिला नाही। उद्या स्वातंत्र्य दिन आहे, अनेक आपण आनंदात स्वातंत्र्य दिन साजरा करतोय, परंतु आमच्या वाट्याला हे दुर्दैव आलं आहे। साखर सुतारवाडी ग्रामस्थ, पूर्ण साखर ग्रामस्थ आणि अखंड पोलादपूर तालुक्यावर म्हणलं तरी वावगं होणार नाही। उद्या पूर्ण पोलादपूर तालुका आणि आपली माती आपली माणसं संघटना या साखर सुतारवाडी ग्रामस्थांच्या बरोबर या ठिकाणी आत्मदहन करणार ते आंदोलन आहे, त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होणार आहेत। 2021 मध्ये आमचं म्हणजे दरड आली, त्यामुळे घर गेलं, सर्व घरातले फ्रॅक्चर आहेत। आता घरचा एकटा करत आहे। एक पुनर्वसनाची आम्ही सरकारकडे मागणी केली होती, पण काय झालं नाही। 4 वर्षे झाली आम्ही भाड्यानं राहतोय, ते पण आता पॉसिबल होत नाही, कारण की भाडं देणं आम्हाला आता परवडत नाही। पुढं काय करणार? पुढं आता सरकारला आम्ही हे करतोय, इशारा देतोय की आम्ही उद्या 15 ऑगस्टला आत्मदहन करणार आहोत। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।